नमस्कार, मी पवन जाधव आणि आपल्या द दूधवाल्या या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. द दूधवाला या चॅनलवरती आपण पशुपालनाविषयी अनेक व्हिडिओ बनवत असतो. शेतकऱ्यांना माहिती मिळण्यासाठी ते सर्व व्हिडिओ अतिशय उपयोगी ठरतात. तर असाच एक व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर आज आलो आहोत आणि आज मी आहेत ऐश्वर्या गोट फार्म या ठिकाणी. आज माझ्यासोबत आहेत श्री डॉक्टर संतोष गावडे आणि यांचा ऐश्वर्या गोट फार्म नावाने बराच मोठा गोट फार्म आहे. तर या गोट फार्म मध्ये विविध जे काही अडचणी असतात किंवा ज्या नव्या नवखोर व्यक्तींना गोट फार्म सुरू करायचा आहे तर त्याविषयी आपण थोडंसं माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत. तर आपण त्यांना विविध प्रश्न विचारणार आहोत. या प्रश्नांमध्ये ज्यांना कोणाला गोट फार्मिंग करायचं आहे तर या सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तर डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्ते. आमच्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर सर्वप्रथम मला सांगा की हा गोट फार्म आपण कधी सुरू केला, एकूण बकऱ्या किती आहेत, कुठल्या जातीच्या बकऱ्या आपल्याकडे आहेत, याविषयी थोडीशी माहिती सांगा. आपण 2013 पासून गोट फार्म चालू केलं. तर आता आपल्या गोठ्यावरती टोटल काउंट 220 ते 222 आहे, लहान मोठी सगळी. आणि आपल्याकडे सोजत आणि कोटा जातीचे मेल आणि फिमेल आपल्या फार्मवरती आहेत आणि ते कोणाला पाहिजे असतील तर ते आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. काय हरकत नाही डॉक्टर साहेब. आता हे जे काही गोट फार्म आपला जो चालू आहे तर यांच्यामध्ये जे काही मॅनेजमेंट आहे तर मॅनेजमेंट करताना आपला जो काही दिवस आहे तो म्हणजे सुरुवात सकाळी कधीपासून होते, संध्याकाळी कधीपासून होते, एकंदरीत मॅनेजमेंट विषयी थोडंसं सांगा. मॅनेजमेंट तर सांगायचं झालं तर सकाळी आपण नाही का 6 वाजता सुरुवात करतो फार्म मध्ये. 6 वाजता आल्याच्यानंतर पहिले चकाचक फार्म स्वच्छता सगळ्यात महत्वाची आहे. तर ते आपण करून घेतो, लेंड्या वगैरे साफ करून घेतो, त्याच्यानंतर गव्हाणी वगैरे साफ करून घेतो आणि सकाळी त्यांना आपण खुराक देतो, म्हणजे सुका चारा देतो. त्यामध्ये हरिपत्ती, तूर भूस, हरभरा भूस किंवा सोयाबीन भूस जे आपल्याकडे उपलब्ध आहे ते, त्यामध्येच आपण खुराकामध्ये मकादाना, गहूदाना हे सगळं मिक्स करतो आणि त्यांना टाकून देतो. सकाळी आपला टायमिंग असतो खुराकाचा, त्यांना म्हणजे खुराक आणि जो आपला सुका चारा आहे तो मिक्स करून त्यांना देतो. आणि त्याच्यानंतर आपण त्यांना दिवसभर काहीच चारा देत नाही. पुन्हा देतो आपण त्यांना संध्याकाळी एक 5 ते 6 वाजता चारा देतो. त्यामध्ये आपण कुट्टी करून देतो. कुट्टीमध्ये आपल्याकडं नेपियर आहे, परत तुती आहे, लसूण घास आहे आणि मका आहे, हे सगळ्याची मिक्स कुट्टी करतो आणि ती त्यांना गव्हाणीमध्ये टाकतो. गव्हाणी टाकल्याच्यानंतर त्याच्यावरती आपण चुनी देतो, जे आपल्याकडे उपलब्ध असेल ती. आपल्याकडे हरभरा चुनी भेटते, तूर चुनी भेटते किंवा उडीद चुनी जी असेल ती टाकून मिनरल मिक्सर टाकून ते त्यांना आपण संध्याकाळी आपण त्यांना हिरवा चारा टाकतो. एकूण बकऱ्यांचा काउंट किती आहे आपल्याकडे सध्या, त्याच्यामध्ये बोकडी किती आहेत, पाठी किती आहेत? तर आपल्याकडे टोटल काउंट आहे, टोटल लहान मोठी 222 आहेत. तर त्यामध्ये आपल्याकडे बोकड आहेत 82. हा, आणि छोटी पिल्लं काहीतरी एक 17 ते 18 छोटी पिल्लं आहेत आणि बाकीच्या सगळ्या मोठ्या मादी आहेत आणि पाठी आहेत. हे हिशोबाने एवढा काउंट आहे. एवढे सगळे असताना देखील आता तुम्ही किती माणसं या गोठ्यावरती काम करतात आणि सकाळी तुम्ही साधारण किती वेळ देतात, तुम्ही सांगितलं पण परत एकदा सांगा. सकाळी आम्ही गोठ्यावरती काम करण्यासाठी फक्त 4 माणसं आहेत. सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास. अच्छा, म्हणजे एवढ्या बकऱ्या असल्या तरी सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास एवढा टाइम आपल्याकडे भरपूर आणि पुरेसा आहे. काय हरकत नाही साहेब. पुढचा प्रश्न मला तुम्हाला असं विचारायचा आहे, गोट फार्मिंग करताना कुठले कुठले आजार त्यांच्यामध्ये प्रामुख्याने दिसून येतात आणि या आजारांची आपण काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे याविषयी काय सांगाल? शेळीपालन करत असताना प्रामुख्याने सगळ्यात मोठा शेळीपालकांना भेडसावणारा आजार म्हणजे पीपीआर. पीपीआर हा सगळ्यात म्हणजे शेळ्यांमधला प्लेग म्हणून ओळखला जातो. तर पीपीआरचं व्हॅक्सिन सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर तुमचं ईटी आहे, ईटीचं व्हॅक्सिन झालं पाहिजे. त्यानंतर तुमचं HS आहे, त्याचं पण व्हॅक्सिन झालं पाहिजे. आणि FMD आणि ज्या पट्ट्यात गोट पॉक्स आहे त्या पट्ट्यात गोट पॉक्सचं पण, ही 4 ते 5 व्हॅक्सिन सगळ्यात महत्वाची आहे. आणि व्हॅक्सिन देताना जर तुम्हाला ET प्लस TT जर द्यायचं असेल तर बारखाल्या पिल्लांना 1 महिन्याच्या पुढे झाल्याच्यानंतर द्यायचं आणि बाकीची सगळी व्हॅक्सिन ही 3 ते 4 महिन्याच्या पुढच्या जनावरांना चालू होतात. FMD वर्षातनं 2 वेळा आणि बाकी सगळे साधारणतः वर्षातनं 1 वेळा करायचे असतात. अच्छा, म्हणजे याच्यामध्ये वॅक्सिनेशन हे अतिशय महत्वाचा भाग आहे आणि आपण तो वेळच्या वेळी केला पाहिजे, तरच आपले जे काही जनावर आहे तंदुरुस्त आणि व्यवस्थित राहू शकतात. 100%. आता ज्यांना नवीन गोट फार्मिंग चालू करायचे, जसं मी तुम्हाला मागाशी विचारलं की साधारण एखाद्याला वाटतं की आपला गोट फार्मिंग सुरू करायचंय, तर स्ट्रक्चर उभा करताना त्याने कमीत कमी प्रॉफिट त्याला वर्षाकाठी दिसेल या हिशोबाने किती बकऱ्या त्यांनी घेतल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये किती बोकड असले पाहिजे, हा रेशो त्याने कसा मेंटेन ठेवला पाहिजे याविषयी काय सांगतात? साधारणतः 20 शेळ्यांसाठी 1 बोकड हे हिशोबाने जर ज्याला शेळीपालन करायचे ना तर 20 शेळ्यांसाठी 1 बोकड हिशोबाने शेळ्या आणि बोकड घेतले पाहिजे. सुरुवात तो 5 शेळ्यांपासून पण करू शकतो. परंतु प्रॉब्लेम असा आहे, शेळीपालनामध्ये उत्पन्न हे तुम्हाला लगेच भेटत नाहीये. उत्पन्नाला 1 वर्ष 1.5 वर्ष वाट पाहावं लागते. त्या हिशोबाने जर तुम्ही 20 शेळ्या घेतल्या, 1 बोकड घेतला तर ते शेळीची पिल्लं गाभण शेळ्या घेतल्या तर ती शेळी 5 महिन्यांनी खाली होणार तुमच्या इथं. त्याच्यानंतर तिची पिल्लं विकायला येणार 4 ते 5 महिने, म्हणजे तुमचं वर्ष थोड्या कमी वर्ष याच्यात गेलं. तर यालाच पॅरल म्हणून तुम्ही बकरीसाठी त्याला जोडी म्हणून 10 ते 15 बोकड पण पाळू शकताय.
ज्यांची वजन वाढ चांगली केली, चांगला जीव लावला, तर ते सुद्धा तुम्हाला एक बकरी दर वर्षातून एकदा बकरी देते. बरोबर. त्या हिशोबाने तुम्ही ते बोकड सुद्धा त्याला पॅरलल बनवून विकू शकता. साधारण एक 20 शेळ्यांचं युनिट तुम्ही सुरू करू शकता, त्यासोबत तुम्ही बोकड ठेवू शकता तुमच्या हिशोबाने. काय हरकत नाही साहेब. तुम्ही आता सांगितलं की जे काही कुर्बानीसाठी जे काही बकरी आहे ती तुम्ही ठेवू शकतात. याच्यात सोबत जे काही आपलं दूध निघतं तर त्या दुधाचं आपण मार्केट कसं आहे, ते मार्केट आपण कसं कॅप्चर करू शकतो, दुधाला त्याचा भाव कसा भेटतो, त्याच्यातून उत्पादन कसं भेटतं, याविषयी काय सांगाल? नाही, शेळी पालनात दुधाचं पण मार्केट चांगलं मोठं आहे. सगळ्यात महत्वाचे दुधाला 120 रुपयापासून 150 रुपये लिटरला दर देणारे पण आहेत मार्केटमध्ये. तर जे तुमच्याकडे येतील किंवा तुम्ही त्यांना पोच करा या हिशोबाने, तुमचं काय असेल त्या हिशोबाने घेऊन जाणारे पण आहेत. आणि तुम्ही पुण्यात किंवा मुंबई सारख्या ठिकाणी पोच करू शकले तो पण त्यांच्याकडे पॉईंट आहे. दुधाला मार्केट चांगलं आहे, परंतु काय होतं, जेव्हा शेळीची पिल्लं बारीक असतात तर बरेचशे वेळी दूध त्यांना लागतं ते. बरोबर. नाही तर मग त्यांना गाईच्या दुधावर शिफ्ट करावं लागेल आणि मग तुम्ही दूध विकू शकताय. हा एक प्लस पॉईंट. आता यांना दूध पाजताना आपण डायरेक्ट बॉटलनी पाजतो की डायरेक्ट बकरी? जर तुम्ही बॉटल फेडिंग केली तर पिल्लं तुमची निरोगी राहतील. सगळ्यात महत्वाचं शेळीचं दूध काढायचं, बॉटल मध्ये भरायचं आणि त्यांना पाजायचं. किती दिवसापर्यंत किती दूध द्यायला पाहिजे, हा काही रेशो वगैरे ठरलेला आहे, आपण असं काही करतो? नाही, पहिल्यांदा सुरुवातीलाच फक्त एक 8 दिवस थोडं कमी दूध पाजायचं. फक्त पाजायचा टायमिंग जास्त वेळा पाहिजे. म्हणजे एक 8-15 दिवसाच्या पुढे गेलो नाही त्याला 2 टाइम दूध पाजायचं. पण जोपर्यंत 15 दिवसात होत नाही तेव्हा 3 ते 4 दिवसभरात 3 ते 4 वेळा त्याला दूध पाजलं पाहिजे. थोडं थोडं पाजलं पाहिजे. जसं त्याला पचन त्या हिशोबाने दूध वाढवायचं. डिवर्मिंग बकऱ्यांमध्ये करणं का गरजेचं आहे? कुठल्या वेळेला डिवर्मिंग करायला पाहिजे किंवा कुठलं करायला पाहिजे, वर्षातून किती वेळेस करायला पाहिजे, याविषयी काय माहिती सांग? साधारणतः 3 महिन्यातून एकदा दंताचं औषध पाजलंच पाहिजे प्रत्येक शेळीला. जर लहान पिल्लू असेल तर पहिला डोस 10 महिन्याचा आहे, ते 10 दिवसाचा आहे. झाल्याच्यानंतर 10व्या दिवशी डिवॉर्मिंग केलं पाहिजे. त्याच्यानंतर दर महिन्याला असे 6 महिने कंटिन्यू त्याला डिवॉर्मिंग केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर दर 3 महिन्यांनी अच्छा, डिवॉर्मिंग झालंच पाहिजे जनावरांना. आणि डिवॉर्मिंग शिकत तुम्ही मग त्यात इंजेक्शन पण घेऊ शकता, ओरली पण घेऊ शकता, जे तुम्हाला सोयीचं वाटेल. पण बेस्ट रिझल्ट हे ओरलला आहे. ओरललाच. जर आपण 2-3 वेळेस जर समजा ओरल करत असेल तर एका दिवशी इंजेक्शन देऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. ज्या काही गर्भवती शेळ्या असेल त्या प्रेग्नंट अॅनिमलची आपण कशी काळजी घेतली पाहिजे, आणि डिलिव्हरी नंतर आपण जे काही करडे मरण्याचं प्रमाण बरंच जास्त असतं, त्यांची आपण कशी काळजी घेतली पाहिजे? आता ऐका ना, कसं होतं जेव्हा तुम्ही गोट फार्म करताय तर कसं होतं माहिती का, बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ज्या आपण शेळ्या त्या बाजूला काढायच्या असतात, त्यांना सेपरेट मॅनेजमेंट करायचं असतं. पण प्रॉब्लेम असा आहे, शेळी ही जात अशी, जर तिच्या काळपातली एखादी शेळी बाजूला काढली ती परत त्याला ऍक्सेप्ट करत नाही त्या शेळीला. तर त्यामुळे कसं आहे, करतानाच एक 20-20 शेळ्यांची अशी कंपार्टमेंट करायची, 20 ते 25 शेळ्या एका करतात राहिल्या पाहिजेत. त्या गाभण असू खाली असू त्या एकत्रच राहिल्या पाहिजेत. त्यांना सगळ्यांना चारा, ज्या गाभण शेळ्या आहेत त्यांना चांगलं म्हणजे त्यांना आपण खुराक वगैरे त्यांना जास्त दिला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि झालेली पिल्लांचं व्यवस्थापन म्हणायचं पाहायचं गेलं तर पिल्लांचं व्यवस्थापन हे सगळ्यात क्रिटिकल विषय शेळी पालनातला. तर झाल्याच्या नंतर त्यांना दूध पाजणं, पिल्लू झाल्याच्या नंतर चिक सगळ्यात महत्वाचा आहे की जो गेलाच पाहिजे. 2 ते 3 वेळा पिल्लू चिक केलं पाहिजे पहिल्यांदा. आणि झाल्याच्या नंतर पिल्लांचा प्रॉब्लेम असा होतो की झाल्याच्या नंतर दुसऱ्या तिसऱ्याची माती राहतात खाली. बघितलं आपण. तर त्यासाठी त्यांना असं प्लॅटफॉर्मचं शेड पाहिजे का, झाल्यानंतर पिल्लू आईला पेलं की ते लगेच बाजूला प्लॅटफॉर्मवरती गेलं पाहिजे. एक महिनाभर जर ते प्लॅटफॉर्मवरती राहिलं तर त्याचा मातीचा संबंध येत नाही. आणि जेव्हा ते महिन्याचं होतं तेव्हा ते माती चापत नाही, माती खातच नाही पहिली गोष्ट. आपण बऱ्याचशा गोट फार्म मध्ये बघितलं की प्लॅटफॉर्म बऱ्याच ठिकाणी दिसतात, तर हे नेमकं का केले जातात, याचा फायदा काय होतो? नाही, आता हे जे तुम्ही पाहिले हे पॅलेट आहेत आपल्या फार्मवरती. पॅलेट जे असतात ते. तर शेळी हा असा प्राणी तिला उंचावरती बसायला आवडतं. ती कधी पण अशी कुठेही अशी खाली बसतच नाही शक्यतो मातीवरती, ती वरती बसणार. मग त्यासाठी ती त्यांची आवड आहे, त्या हिशोबाने त्यांना आपण ते पॅलेट केलेले आहेत. आता एखाद्याला जर व्यवसाय सुरू करायचा आहे, पर्चेसिंग करायचं असेल, जनावरांचं शेळ्या आणायचे असेल, तर त्यात कुठलं मार्केट त्यांना ओपन आणि स्वस्त व्यवस्थित राहील, त्यांना परवडेल, असं याविषयी तुम्ही काय सल्ला देणार? नाही, मार्केट आता शेळी पालन शेळ्या खरेदी करण्यासाठी मार्केट आपल्या शेजारचं चाकण मार्केट आहे, तिथं पण तुम्हाला शेळ्या भेटतील. किंवा राजस्थान पण मोठं मार्केट आहे राजस्थानमध्ये. परंतु घेताना शक्यतो फार्मरच्या शेळ्या घ्या, सेट झालेला माल घ्या. जर नवीन कोणी असेल ना तर त्याला एकच बेस्ट ऍडवाइस राहील, शक्यतो फार्मरचा माल घ्या. मार्केटमधून आणणार, परत त्यांना आजार येणार, तुम्ही 10 शेळ्या आणल्या त्याच्यातल्या 2 शेळ्या मरणार. मार्केटमध्ये 2 पैसे जास्त, म्हणजे फार्मवरती 2 पैसे जास्त द्यावे लागतात, परंतु सेट झालेला माल असतो. आपल्या मित्रांमध्ये किंवा कोणी परिचयाच्या मध्ये असं काही गोष्टी घडली का, इथलं मार्केट सोडून तो बाहेरच्या मार्केटला गेला, तिथून शेळ्या आणल्यानंतर प्रॉब्लेम झाला, असे भरपूर आहेत. असे भरपूर किस्से आहेत की जे मस्त मित्र आहेत, नेहमी आपल्या तोट्यात बसतात, पण त्यांनी मार्केटमधून शेळ्या आणल्यात. आता आपला एक मित्र पिंपळखेडचा, त्यांनी बोकड आणलेत मार्केटमधून राजस्थानला जाऊन. 40 बोकड आणलेत. त्याच्यातले त्याचे नाही का 12 बोकड मिळेल PPR आल्याच्या नंतर.
मग त्याला जिथं मग त्याने 10,000च्या पट्टीने बोकड आणले होते, पण आता जर 40 बोकडांमधले 12 मेले तर एका बोकडावर किती खर्च वाढला? 100% बरोबर आहे. हा लॉसच झाला हा direct. लॉस नाही, 100% लॉसच आहे. त्यापेक्षा इथं कोणीतरी माणूस हाताशी धरून वगैरे हा, त्यांनी जिथं सेट झालेला माल आहे, जिथं व्हॅक्सिनेशन प्युअर झालेला माल आहे तोच माल घ्या. नवीन शेळी पालकाला सगळ्यात 2 पैसे जास्त जाऊ द्या, काहीच अडचण नाही, पण सेट झालेला आहे, तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. शेळी पालनामध्ये प्रशिक्षण हे किती महत्वाचं आहे? एखाद्याला वाटलं की शेळी पालन सुरू करायचंय तर त्यांनी प्रशिक्षण घ्यायलाच पाहिजे का? घ्यायला पाहिजे तर ते कुठून घ्यायला पाहिजे, याविषयी काय सांगशाल? शेळी पालनात प्रशिक्षण हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि ज्याला खरंच शेळी पालन करायचे ना त्यांनी 1 ते 2 दिवसाचं प्रशिक्षण अटेंड केलंच पाहिजे. स्वतः फार्मवरती जाऊन पाहिलं पाहिजे ना की शेळी प्राणी काय लागतं तिला, त्याला कसं खायला घालतात, कसं जपलं जातं, काय संगोपन केलं जातं हे पाहायचं असेल. ती पिल्लं कशी, पिल्लांना कसं पाजलं जातं, या सगळ्या बारीक सारीक गोष्टी, शेळीचा सपोज बेसिक ती आजारी आहे ती कशी ओळखायची, या सगळ्या गोष्टी जर शिकायच्या असतील ना तर 1 ते 2 दिवसाचं प्रशिक्षण घेतलंच पाहिजे. आपल्याकडे कुठं उपलब्ध आहेत ज्याला एखाद्याला करायचंय तर काय कुठला सल्ला द्याल तुम्ही? किंवा महाराष्ट्र शासनाच्या काही योजना असतात, गव्हर्नमेंटचं काही प्रशिक्षण वगैरे दिलं जातं का? किंवा प्रायव्हेट आपल्याकडे अवेलेबल आहेत का? नाही, प्रायव्हेट आता आपल्याकडे प्रायव्हेट आपण चालू करतोय, पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, आणि गव्हर्नमेंटच्या बरेच जिथं केविके आहे, कृषी विज्ञान केंद्र, तिथं 1 दिवशी 2 दिवशी प्रशिक्षण दिलं जातं. पण ते सगळं कसं दिलं जातं, ते तुम्हाला एका खोलीत कोंबून दिलं जातं, थेरोटिकल दिलं जातं. प्रॅक्टिकल घ्यायचं असेल तर फार्मवरतीच घ्या. अच्छा, ज्यांना नवीन आता हा व्यवसाय सुरू करायचा आहे शेळी पालन, याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? म्हणजे थोडक्यामध्ये सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत एक ओव्हरऑल जर सांगायचं सांगितलं तर काय तुमचा संदेश राहील, कसं करायचं त्या हिशोबाने? शेळीपालन हा मस्त बिझनेस आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. पैसे पण भरपूर आहेत. कारण कसं आहे माहिती का, मटणाचे रेट हे दर दिवशी वाढत चालले. भारत स्वतंत्र झाल्यापासून मटणाचे रेट 1947 पासून जेव्हा होते 200-300 रुपये, ते आता 800, 900, 1100, 1200 रुपयापर्यंत गेलेले आहेत. हा, पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, भारत शेळ्यांच्या संख्येमध्ये जगात 2 नंबरला आहे, शेळ्या मेंढ्यांमध्ये. परंतु 1 नंबरला चीन आहे. तर भारतातून जे एक्सपोर्ट मीट होतं शेळीचं आणि मेंढीचं, ते भारताचा वाटा काहीतरी -5% जगात जायचं. कारण जेवढं तयार होतं ते आपल्या भारतातच पुरत नाही. हा, म्हणजे रिक्वायरमेंट आपल्याकडे खूप सारी, खूप मोठ्या प्रमाणात आहे. अच्छा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जे आपण म्हणतो आखाती देशात, दुबई झालं, UAE झालं, ह्या देशांमध्ये पण भारतीय शेळीच्या मटणाला खूप मागणी आहे. बिझनेस खूप मोठा आहे, करायला काय अडचण नाही. फक्त करताना सुरुवात थोड्यातून करा की बुवा यांनी केलंय म्हणून आपण डायरेक्ट 100 घ्यायचे आणि मग पहिल्या 5 घ्या, 20 घ्या, त्याच्यापासून सुरुवात करा. तुम्हाला एक 6 महिने 8 महिन्याचा अनुभव येऊ द्या आणि मग तुम्हाला काय घ्यायचं तेवढं घ्या. सगळ्यात बेस्ट. एकदा तुम्हाला आयडिया आली ना, जेव्हा आपण स्वतः आयडिया येईल ना तेव्हा सक्सेस राहणार आहे. मी सांगतोय तुम्ही सांगता, याच्यावरती बिझनेस नाही हा. नक्कीच डॉक्टर साहेबांनी आपल्याला जसं सांगितलं की हा व्यवसाय फार मोठा आहे, परंतु या व्यवसायात उतरण्याआधी प्रशिक्षण हे फार महत्वाचं आहे. प्रॅक्टिकल प्रशिक्षण तुम्ही घेणं गरजेचं आहे. ऍक्च्युअल गोट फार्म मध्ये काम कसं चालतं, कुठले विविध आजार असतात, या सगळ्या गोष्टी समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि अशाप्रमाणे जर आपण शेळी पालनाचा व्यवसाय कराल तर तो नक्कीच फायदेशीर आणि शाश्वत ठरेल. या हिशोबाने, एक बिझनेसच्या हिशोबाने नक्कीच आपण शेळी पालनाकडे बघू शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंटमध्ये सांगा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही या कमेंटमध्ये विचारू शकतात, किंवा डॉक्टर साहेबांचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तो सुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. त्यांना सुद्धा तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात आणि त्या नंबरवरती तुम्ही फोनही करू शकतात. तुम्हाला जर या बकऱ्यांविषयी माहिती पाहिजे असेल किंवा शेळी खरेदी करायची असेल तर त्याविषयी सुद्धा ते अतिशय उत्तम मार्गदर्शन तुम्हाला करतील आणि या ठिकाणी तुम्हाला भेटतील. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत आवर्जून शेअर करा. धन्यवाद.